नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला या मित्रांनो, दुपारचं जेवणाचा टाइम झालेला आहे. आता 1:15 झाला आहे. गायत्रीने बघा मस्त कोबी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि इकडे चपात्या बनवल्यात. म्हणजे आपलं गावाकडचं जेवण आणि खिचडी बनवली. काय माहिती मित्रांनो, 2 दिवसापासून माझे डोळे ना अचानक लाल होत आहेत. ते कशामुळे होतात काय माहिती. ते गायत्रीने रात्री ते म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो होतो मी, तर ते ड्रॉप घेऊन आलो. ते टाकला वगैरे, तर आता थोडं डोळ्यांना बरं वाटतंय. ते काय माहिती ते रस्त्यांचे नुसते ते धूर वगैरे उडतोय ना, त्याच्यामुळे कदाचित होत असेल. कारण की मला बरंच चालायला लागतं ऑफिसला जाण्यासाठी. काय काय त्रिशू, तू जेवण नाही करत आहे? ते बघा ती मोबाईल बघते तिथं. ती गायत्री जेवणाला बोलवते. चल ना, भात खाऊन घे ना. हा, इग्नोर करते ना तुला. मित्रांनो, ते बॉम्बे हायकोर्टमध्ये जागा निघाल्या होत्या. काहीतरी 2300 काहीतरी जागा निघाल्या आहेत. आता म्हणजे 4 का 5 तारीख लास्ट आहे. 5 जानेवारी लास्ट आहे वाटलं. ते फॉर्म भरायचे 5 जानेवारी लास्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपले शिपायाच्या जागा निघाल्यात, क्लार्कच्या आणि ड्रायव्हरच्या जागा निघाल्यात. बऱ्याच मुलांनी तिथं फॉर्म वगैरे पण भरले. आणि तिथं गायत्री पण मला सांगत होती तुम्ही पण भरून द्या फॉर्म वगैरे म्हणे. तिथं ओपनवाल्यांना पण 1000 रुपये फी आहे आणि कास्टवाले जे आहेत त्यांना पण 1000 रुपये फी आहे, बरोबर. आणि तिथं शिपायाला पगार किती असणार आहे मित्रांनो? सगळं म्हणजे जे काय बेसिक पगार असणार, परत ते घराचा रेंट वगैरे सगळ्या गोष्टी पकडून 25,000 रुपये पगार असणार आहे. जिथं ते मुंबई हायकोर्टमध्ये जागा निघाल्या तिथं 25,000 पगार असणार आहे. गायत्री मला सांगत होती फॉर्म वगैरे भरून द्या. म्हटलं बघा, आता 1000 रुपये फी भरायची, बरोबर. त्याच्यानंतर एक्झाम वगैरे होणार, त्याच्यानंतर 25,000 पगार असणार. त्याच्यापेक्षा मी तर कंपनीमध्ये जास्त कमवतोय. आणि ते काय तू काय एवढ्या रागाने बघते तिच्याकडे? हा, काय ऐकत नाही? तिने बघा, तिने कसे कपडे घालून बघितलं बघा. त्या कपड्यांवरती तर कपडा तिला म्हणजे ती 2 वर्ष 1.5 वर्ष 1 वर्षाची होती ना, तेव्हा ड्रेस घेतला होता, तरी ती घालतेच तो ड्रेस. तिला नाही सांगितलं तो ड्रेस नको घालत जाऊ. नाटक करते नुसते कार्टून आहे त्रिश. तू जाऊ दे, तो ड्रेस ना लपून दे, गायत्री कुठे तरी लपून दे रात्र. हा, मग तुला काय वाटतं गायत्री, फॉर्म भरून घेऊ का मी तो शिपाईचा? हा, शिपाईचा नाही, सॉरी, क्लार्क दोघांचा भरून घेऊ. हा चल ठीक आहे. मी शिपाई बनून जातो, तू क्लार्क बनून जातो. मित्रांनो, बरेच मी MPSC पण दिलेत, UPSC 2 वेळे दिले. UPSC जाऊ दे, विषय सोडून दिलाय तो, डोक्यातनंच काढून टाकला तो विषय. मला परत तो विषय नाही काढायचा. MPSC पण दिल्यात मी. हा, पोलीस भरती पण दिलेत, MPSC पण दिल्यात मी. आत्ता पण चालू आहे, म्हणजे करतोय थोडाफार अभ्यास चालू आहे माझा. MPSC पण दिलेत, गव्हर्नमेंटच्या पण बऱ्याच एक्झाम दिल्यात मित्रांनो. मी असं नाही दिल्यात नाही, असं अभ्यास पण बऱ्यापैकी करायचो मी. एवढा पण चांगला नव्हता, पण ठीक होता. माझे पुस्तकं वगैरे तुम्ही कपाटामध्ये दाखवेल तुम्हाला एखाद दिवशी. व्हिडिओ पण बनवून त्या बुकमध्ये, सॉरी त्या बुकांवरती व्हिडिओ पण बनवणार. बरेच माझे ते MPSCचे काय, पोलीस भरतीचे काय, UPSCचे सगळे बुक आहेत माझ्याकडे. मित्र देत गेले ते एक्झाम, त्याच्यासाठी मी पण देत गेलो. तर आता गायत्री बोलली ते क्लार्कचे वगैरे फॉर्म भरून द्या म्हणे बॉम्बे हायकोर्टमध्ये. म्हटलं बघू, म्हटलं ते क्लार्कचे वगैरे फॉर्म भरून घेईल म्हटलं. कारण माझी टायपिंग वगैरे पण सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, MSc वगैरे ते पण झालेले. ते क्लार्कचा फॉर्म भरून द्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, भरून देतो म्हटलं. म्हणजे आज 5 तारीख ना, बघतो आता उद्या परवा जाऊन तो फॉर्म भरून देतो. भरून देऊ ना गायत्री? हा, का आपला प्रायव्हेट जॉब बरा आहे, मस्त शनिवार रविवार सुट्टी. ते पण चांगलं आहे ना. काय भारी काम आहे. आज राहून जायचं. ठीक आहे, तो विषय वेगळा झाला मित्रांनो, जाऊ द्या. चला या जेवणाला. तुम्ही काय जेवण बनवलं काय नाही कमेंट करून नक्की सांगा. हे गायत्रीने बघा आळणी खिचडी पण बनवून दिली. म्हणजे तुमची तब्येत बरी नाहीये तर आळणी खिचडी पण खाऊन घे. काहीतरी तुझ्या गळ्यामध्ये नुसतं ते 50 रुपयाचं मंगळसूत्र आहे आणि ते 20-30 रुपयाचे कानातले. सोन्याचे कधी घालशील तू? हा, नाही भारी वाटतायत ते. माझा भाई एक हात दुखायला लागला गायत्री. सोनं कधी घालशील तू? काहीच नाही, मग तू घरात सुख शांत आणि प्रेमळ आणि अजून काय बोलतात त्याला, समजदार, असं सगळं घर चालवणार व्यक्ती चांगला असेल, ते सोनं, ते संसार,
हा काय हा त्याला सून. म्हणजे फक्त ते संसार. नटून थटून निंबचबच घालून फिरून त्याला अर्थ नाही. बरोबर. घरात ते अंधार असतं तेव्हा घालून फिरायचं त्याला महत्व नसतं. बरोबर. कधीच तो माणूस कधीच खुशी नाही दिसणार काय नाही. हा समजलं ना हा असं असतं त्याचा. जपून जपून घालून घालून ठेवणारे घेऊन घेऊन ठेवणारे काय करणार नाही तर खुश असतात. नाही बरोबर. आणि काय करून घेतात ते हा. कधीतरी प्रेमाने घेतले ना ते खूप खरी असते. गायत्री मी तुला करून नाही. तुला जेव्हा बघायला आलो होतो तेव्हा कशी होती तू? कशी ते? एकदम साधी आणि सिंपल मित्रांनो. ना कानामध्ये होते ना गळ्यामध्ये. असेल ना आपला फोटो टाकू आपण. फोटो होता ना. चालेल लागल्यास तो आम्ही जेव्हा हिला बघायला गेलो होतो आपण ना. नारळवड्याचा फोटो टाकू. हा, थांबा मी तो फोटो पण ऍड करून देईल. तो फोटो पण ऍड करून घेईल जेव्हा ही मला मिठाई पण भरवते. आणि जेव्हा मी हिला बघायला गेलो होतो ना तेव्हा मी पण एकदम साधा सिंपल गेलो होतो. आणि गायत्री पण एकदम साधी सिंपल काहीच नाही हा. ना कानामध्ये ना नाकामध्ये ना लिपस्टिक ना बांगड्या. साडी वगैरे काय ना काय ड्रेस वरून पसंत केली. नुसता ड्रेसवरती. अरे बापरे अरे बापरे एवढी माया लावते हा. रडू नका. पण तू मला काय आधी लग्नासाठी नाही बोलून दिलं होतं ना गायत्री? नाही ना. हा हा बोलले होतेस मला. की माझ्या जीवनासाठी चांगला भेटलाय मला. हा काय नाही पण तू. अच्छा पाहिजे तसा भेटलाय मला नवरा. नाही मला एक दोन जणांनी कमेंट्स करून काय सांगितलं माहिती? हा. बोलते मी बोललो होतो ना मागच्या व्हिडिओमध्ये. म्हटलं गायत्री तुम्हाला लग्नासाठी नकार का दिला होता म्हटलं. एक दोन शब्द मी असं बोललो होतो ना तुला. आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला होता मित्रांनो मी. तर मला म्हणजे त्या बऱ्याच आपले सबस्क्रायबर लोकांनी अर्ध्या लोकांनी कमेंट्स केली की तुझ्यापेक्षा तिला चांगला भेटला असता म्हणे. राजकुमार भेटला असता. त्या राजकुमारला काय करू भाऊ. येवाला खरा येईल आहे ना सोने. राजकुमारला काय घेऊन तू नुसतं माझ्या तोंडावर नाही बोलत आहे ना. म्हणजे घ्या तारीफ केली तर बुराई आहे. नाही बुराई केली तर तसं नाही. आपले ते बरेच सबस्क्रायबर होते ना ते सांगत होते की तुझ्यापेक्षा तिला चांगला भेटला असता म्हणे. ते चांगल्या घरात गेले असते म्हणे. जाऊ द्या ना मित्रांनो एखाद्या गरीबाचं भलं जाऊ. काय करतो मग जाऊ द्या पयाडी नाही जाऊ द्या एखादी गरीब मुलाचं भलं झालं तर होईल थोडं. होईल भाऊ तुमचं पण होईल नका टेन्शन. म्हणजे तुमचं तोंड बघून वाटत नाही चांगली बायको. मित्रांनो माझं तोंड काय एवढं खराब आहे का? आता भेटून गेली काय तरी. भेटून गेले आता लग्न झालं आता संसार तर करायचाच आहे ना. आता ठीक आहे. झाले आम्हाला आता. हा एक पोरगी झाली आता. मग हा आणि तुम्ही कमेंट्स करून सांगतायत की तिला चांगला नवरा. एखाद्या कमी मागची बाहेर आहे ना सोडून दिला आणू नका. काय नाही सर्वांचे लग्न होणार आहे बरोबर की नाही गायत्री? तेच म्हणून ना कमेंट्स वगैरे करून व्यवस्थित करायचं मित्रांनो. काय नाही झालंय आता गरीबाचं पण लग्न आहे. गरीबात नवरा रडत बसेल कोपऱ्याला. म्हणजे तुम्हाला एकदम खुशी वाटली असं ऐकून की एकदम दुःख झाले काय? नाही आता सबस्क्रायबर म्हणजे शेवटी आपली फॅमिलीच आहे बरोबर की नाही? आता फॅमिली मधले जर लोक असे बोलतील उलट बोलायला पाहिजे ना. माझ्यामध्ये काय दिसलं? माझ्यामध्ये काय दिसलं? आता जेवढे सबस्क्रायबर आपली एवढी फॅमिली चांगली आहे उलट त्यांनी सांगायला पाहिजे ना. भाऊ दिसण्याला काय करते संसार चालवण्याला माहिती. बरोबर. दिसायला चांगलं येते त्याला नाही. राजकुमार राहील मारे मग 20 निघून आले काय करू नुसतं तो जर संसारच करावा नाही हा कितला का राजकुमार सांगी बरोबर बांधलाय खायलाय मग काय काय नाही मित्रांनो खाऊन पिऊन एकदम व्यवस्थित चालू आहे. काही टेन्शन नाहीये. जे गरबा गरीब आहे मित्रांनो असं नाही आपल्याकडे जास्त काय पैसा आहे सोनं आहे चांदी. असं काय बोल नका बोलू ना. बोलली चांगली बायको नाही मी काय तसं करू येडी. ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला जेवण पण थंड होतंय गायत्रीचं आता बोलणं चालूच राहणार आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. हा तुझा आशीर्वाद आहे. सगळ्यांचे लग्न होतील.
बहिणीनं दादा कोण असतील ते. ठीक आहे चालेल. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. चला बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चला बाय. बाय बाय.